कोपरी परिसरातील एका प्रतिष्ठित व्यापाऱ्याकडून 50,000 रुपये खंडणी मागणाऱ्या 2 आरोपींना कोपरी पोलिसांनी शिताफीने अटक केलं आहे. आरोपीमध्ये विशाल उर्फ बाळासाहेब साहेबराव भोसले आणि कडुबा महादू तेलरू यांचा समावेश आहे. सन 2019 पासून कोपरी येथील प्रतिष्ठित व्यापाऱ्यांकडून विविध वर्गणीच्या नावाखाली खंडणी वसूल करणाऱ्या भोसलेने 6 सप्टेंबर 2024 रोजी पुन्हा 50,000 रुपये खंडणीची मागणी केली. पैसे न दिल्यास आपल्या दुकानातून मिठाई खरेदी करून 500 ते 1,000 लोकांना खाऊ घालून मारण्याची धमकी दिली. तसेच ठाण्यात चालणाऱ्या गँग्स आपल्या भरोश्यावरती चालतात असंही सांगितलं. सदर व्यापाऱ्याने कोपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सापळा रचला. वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या मदतीने पोलिसांनी आरोपींना अटक केली आणि त्यांच्या ताब्यातून 1,80,030 रुपये हस्तगत केलेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांनी कोपरी परिसरातील इतर व्यापाऱ्यांनाही अशा प्रकारच्या घटनांबद्दल पोलिसांमध्ये तात्काळ संपर्क साधण्याचं आवाहन केलं आहे.